नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, इग्नू युनिव्हर्सिटी अंतर्गत मराठी मीडियमचं लेक्चर महाराष्ट्रातून देण्यासाठी अर्थात पुणे सेंटर कोर्स कोड BECC 131 सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे एक या अंतर्गत ब्लॉक 1 इंट्रोडक्शन प्रस्तावना यातीलच डिमांड अँड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मागणी आणि मागणीची लवचिकता या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. अर्थात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत वेगवेगळे जे कोर्सेस चालवले जातात त्याच्यातलाच हा अर्थशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा असणारा इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आपण चर्चेला घेतलेला आहोत. यातला फर्स्ट इयरच्या अनुषंगाने प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 हा सेमिस्टर 1च्या अनुषंगाने असणारा सब्जेक्ट आहे. कोर्स कोड जो आहे तो BECC 131 असा असलेला आपल्याला दिसून येतोय. अर्थात विविध लेक्चरच्या आणि या ऑनलाईन सिस्टीममुळं आपल्याला घर बसल्या सुविधा केव्हाही कुठेही ओपन करून आपण अगदी मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा पाहू शकतोय. अशी सुंदर सुविधा ही ओपन युनिव्हर्सिटीनं उपलब्ध करून दिलेली आपल्याला दिसून येते. या डिमांड अँड इलॅस्टिसिटी या युनिट 2 मध्ये मागणी किंवा मागणीविषयीचा असणारा सिद्धांत, मागणीची लवचिकता ही कशा पद्धतीची आहे ती याबद्दल आपल्याला चर्चेला घ्यावायचं आहे. इंट्रोडक्टरी पार्ट, द मागणीचे स्वरूप किंवा द नेचर ऑफ डिमांड ही काय असेल, मागणीची जे स्वरूप आहे, नेचर्स कुठले कुठले आपण म्हणूया की त्या अंतर्गत कोणत्या भागाचा समावेश असू शकतो आणि मागणीचे कार्य किंवा मागणीचे निर्धारक जे आहेत, डिटर्मिनंट फंक्शन ऑफ फंक्शन ऑर डिटर्मिनंट ऑफ डिमांड या अंतर्गत असणारा भाग आपल्याला पाहावायचा आहे. ग्राहकाच्या मागणीचे निर्धारक किंवा कस्टमर आपण म्हणूया, डिटर्मिनंट ऑफ डिमांड फॉर अ कंझ्युमर, या कंझ्युमरकडून कशा पद्धतीनं डिमांड असू शकते किंवा त्याच्या डिमांडवर कोणत्या घटक इम्पॅक्ट करतात. कारण मागणी करणारा आपण तर खरं तर प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीची किंवा अनेक गोष्टीची वेगवेगळ्या पद्धतीने डिमांड करत असतो. पण बऱ्याच वेळेला आपण म्हणूया कंझ्युमर बिहेवियर जे आहे, ग्राहकाचं वर्तन जे आहे ते आपल्याला पाहावं लागतं. जसं की आता आपण मार्च एंडिंगला पाहतोय, सगळ्या बँका ह्या आपले क्रेडिट कार्ड्स वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात, बँक अकाउंट्स वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात किंवा इतर सर्व काही बाबी असतात त्या अत्युच्च शिखरावर नेण्याचं काम या मार्च एंडिंगच्या दृष्टीनं किंवा 31 मार्च पर्यंत करण्याचं काम करत असतात. म्हणजेच आपण म्हणूया की त्या त्या क्षेत्रातलं कस्टमर कसं वाढेल या दृष्टीनं डिमांड किंवा मागणी ही असते. मग प्रत्येक वेळेला दिवाळीचा सण असेल समजा आपण किंवा आता गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात पार पडलेला आपल्याला दिसतो, काल रामनवमी पार पडलेली दिसते, नेक्स्ट हनुमान जयंती असेल कदाचित आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल. असे वेगवेगळे जे फेस्टिवल असतात किंवा वेगवेगळे उत्सव असतात त्यावेळेला त्या त्या वस्तूची असणारी डिमांड किंवा मागणी ही प्रकर्षाने जाणवते. त्यासाठीची लागणारी साधनसामुग्री आहेत त्याची डिमांड वाढलेली असते. ज्यावेळेला रॅनी सीझन आपण म्हणूया, पावसाचे दिवस असतात, त्या पावसाच्या दिवसामध्ये सुद्धा विशेष करून शेती उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या घटकांची मागणी वाढते. तसेच इंडस्ट्रियल गुड्स आपण पाहतो, छत्र्या असतील किंवा इतर रेनकोट्स असतील तर त्याची मागणी आपल्याला वाढली जाते. म्हणजेच ग्राहकाच्या मागणीचे निर्धारक या ठिकाणी आपल्याला बघावायचे आहेत. बाजारातील मागणीचे काही निर्धारक असतील, डिटर्मिनंट ऑफ डिमांड इन मार्केट किंवा बाजार मागणी काय कोणत्या पद्धतीची आहे ते आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. मागणीचा कायदा किंवा लॉ ऑफ डिमांड जे आहे ती कशा पद्धतीची आहे किंवा त्या विषयाचा कायदा किंवा एक नियम आपण म्हणूया, लॉच्या अनुषंगाने इथं म्हणले कायदा शब्द जरी आला असला तरी मागणीचा नियम हा या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला शब्द घ्यावा लागेल. मागणीचं वेळापत्रक जे आहे ते डिमांड शेड्यूल, आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तूची मागणी किंवा कशा पद्धतीने आपण शेड्यूलिंग करू शकतो डिमांडचं ते आपल्याला बघावं लागेल. मागणी कर्व जो आहे म्हणजे मागणी वक्र तो कशा पद्धतीने येऊ शकतो, डावीकडून उजवीकडे उतरता असणारा जो स्लोप आहे तो किती प्रमाणात उतरू शकतो किंवा किमतीनुसार त्याच्यामध्ये समतोल पातळी आपल्याला कशी गाठता येऊ शकते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी स्थिती आहे ती आपल्याला डायग्रामच्या सहाय्यानं पाहता येणार आहे.
मागणी वक्र उतार तो खाली का होतो त्याचं, किंवा मागणीचा उताराचा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा दिसतो किंवा उतरलेला दिसतो, अर्थात उजवीकडे डावीकडे वरती चढत गेलेला आपल्याला तो म्हणता येऊ शकतं. म्हणजेच व्हाय डज डिमांड कर्व स्लोप डाऊन्स किंवा डाऊनवर्ड्स, म्हणजे डाऊनवर्ड्स का असू शकतात, मागणी केलेल्या प्रमाणातील बदल आणि मागणी बदल यात दिसून येतात. चेंज इन क्वांटिटी डिमांड अँड चेंज इन डिमांड, म्हणजे मागणीची जी लवचिकता आहे ती कशा पद्धतीने बदललेली आहे किंवा मागणीत कसे बदल होतात ते या ठिकाणी आपल्याला पहिल्या या युनिट 2 च्या अनुषंगाने सुरुवातीला पाहायचं आहे. त्यानंतरचा पार्ट जो असेल आपला तो मागणीच्या लवचिकतेची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड जी आहे तिच्यावर आपण भर देणार आहोत. ही जी कन्सेप्ट इलॅस्टिसिटी जी आहे ती किती म्हणजे लवचिकता त्याच्यातली कशा पद्धतीची आहे ते आपल्याला बघता येईल. मागणीची किंमत लवचिकता जी आहे ती प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, म्हणजे किंमत लवचिकतेच्या अनुषंगाने किंवा मागणीची उत्पन्न लवचिकता जी आहे, इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ती कशा पद्धतीची आहे किंवा किती प्रकारची आहे. मागणीची किंमत क्रॉस लवचिकता जी आहे, प्राइस क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही जी आहे ती आपल्याला बघावी लागेल. किंवा मागणीच्या किंमत लवचिकतेचे मापन, मेजरमेंट ऑफ प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, प्राइस मेजरमेंट किंवा त्याचं मोजमाप आपण कशा पद्धतीने करू शकतो. मागणीची किंमत लवचिकता जी आहे ती निर्धारक कशी होऊ शकते किंवा डिटर्मिनंट ऑफ प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही देखील आपल्याला बघावं लागेल. किमतीचे महत्व किंवा मागणीच्या लवचिकतेचे महत्व जे आहे ते इम्पॉर्टन्स ऑफ प्राइस इलॅस्टिसिटी ही कशा पद्धतीचं आहे, आणि शेवटी आपण कन्क्लुजनकडे येणार आहोत. अशा पद्धतीने या सेकंड युनिटमध्ये मागणीचे नियम, मागणीचा नियम आणि मागणीची लवचिकता या अनुषंगाने आपल्याला काही भाग आपल्याला पाहावायचा आहे. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण बघूया कशा पद्धतीनं, म्हणजे मानवी किंवा उपजत आपण बोलूया, प्रत्येकाला प्रत्येक किंवा अनेक गोष्टीच्या ह्या गरजा असतात. गरजा ह्या अमर्याद स्वरूपाच्या असतात. साधन सामग्री ही मर्यादित असते, त्यामुळे अमर्याद गरजा, मर्यादित साधनांचा पर्याय वापर करणारं शास्त्र म्हणजे आपण अर्थशास्त्र असं म्हणतो. त्यावेळेला मानवी गरजा ह्या पूर्ण करणे हे सर्व उत्पादनाचे मूळ उद्दिष्ट आहे. अर्थव्यवस्थेतील क्रियाकलाप जे आहेत ते क्रियाकलापाच्याच अनुषंगानं मागणी किंवा त्याची असणारी मानवी इच्छा ही देखील त्याच्यात महत्वाची आहे. इच्छा जरी असली, कारण बरेच वेळेला आपल्याकडे इच्छा ह्या अनेकांच्या अनेक पद्धतीच्या असतात, प्रत्येकाची मोठी मोठी स्वप्न असतात, परंतु ते इच्छेसाठी आर्थिक पाठबळ देखील असणं गरजेचं असतं आणि त्या घटकाची उपलब्धता असणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. मानवी इच्छा आहेत किंवा निसर्गतः त्याच्यात अमर्यादित ही समाधान देणारी साधने उपलब्ध आहेत आणि मर्यादित साधन सामग्री सुद्धा आहे. त्यामुळे ग्राहकांनी उपलब्धतेचा इष्टतम वापर जर केला पाहिजे, या अनुषंगाने आपल्याला मानवी गरजा या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कोणते कोणते घटक असू शकतात, यामध्ये मागणीवर कसा प्रभाव पडू शकतो. म्हणजे वस्तूची मागणी होण्यालाही काही कारणं असतात, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येकच गोष्टीची मागणी होईलच असं होत नाही. आता आपण जर पाहिलं तर सिजनेबल आयटम्स किंवा सिजनेबल जे व्हेजिटेबलच्या अनुषंगाने फ्रुट्स आपण पाहतो, त्यावेळेला या वातावरणाच्या अनुषंगाने रेग्युलर रुटीनपेक्षा आहारामध्ये बदल म्हणून आपण आता डाळिंब असेल, सफरचंद असेल किंवा कलिंगड असेल, द्राक्षे असतील, आंबे असतील याची मागणी आता आपण करत असतो. म्हणजे मानवाच्या या जरी गरजा नसल्या तरी सिजनेबल ज्या अवेलेबल मार्केटमधल्या गुड्स आहेत त्याची मागणी आपल्याला करावी लागते. पण त्याच्यासाठीची आर्थिक पाठबळ ज्याची जशी क्षमता असेल तशा पद्धतीने त्याची मागणी तो करत असतो. त्यामुळे मानवी गरजा पूर्ण करणे, मग एखाद्याची समजा आपण असं म्हणूया की एखादा उद्योजक असेल, त्या उद्योजकाच्या दृष्टीने त्याच्या असणाऱ्या गरजा हे वेगळ्या असतील, त्याचे असणारे डिमांड्स हे वेगळे असतील. एखादा प्लॉटिंग करणारा किंवा एखादा बांधकाम क्षेत्रातला तज्ज्ञ असेल किंवा बांधकाम करून विकणारा असेल, बिल्डर्स असतील आपण म्हणूया त्याला, त्या अनुषंगाने त्याच्याकडं त्याला लागणारे सिमेंट, वाळू, विटा, लेबर्स याची जी अवेलेबिलिटी आहे ती आहे का, आणि त्याची तो मागणी करत असतो. म्हणजे कस्टमर समोरचा काय मागेल त्याच्यासाठी त्या उत्पादन तयार करताना त्या वस्तूला येणारी मागणी सुद्धा विचारात घ्यावी लागते. म्हणजे मानवी इच्छा आहेत का, त्या अमर्यादित स्वरूपाच्या आहेत का, त्या कशा पद्धतीच्या आहेत, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी बाजारपेठेमध्ये कोणत्या कोणत्या बाबी उपलब्ध आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे. विशेष करून मागणीचे स्वरूप ज्यावेळेला आपण पाहतो, ज्यावेळेला नेचर ऑफ डिमांड म्हणतो आपण, त्यावेळेला मागणीची इच्छा
ही ग्राहकांची फक्त इच्छा किंवा एक इच्छा आहे असं नसून जर एखादी वस्तू ठेवण्याची इच्छा असेल तर त्याला खरेदीचा पाठिंबा देखील असणं अपेक्षित असतं. वीज आणि ग्राहकही ही वस्तू विकत घेण्यास तयार होते असे त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे विजेची मागणी ज्यावेळेला केली जाते त्यावेळेला कस्टमरला किंवा ग्राहकाला त्या मागणीची गरज आहे का याचा देखील विचार केला जातो. अशा पद्धतीने वीज आणि त्यासाठी असणारं जे कॉन्ट्रिब्युशन आपण म्हणूया त्या विजेसाठीचे असणारे योगदान आपण म्हणूया ते ग्राहकाधीन कशा पद्धतीने असेल म्हणजे उपलब्धती जर असेल तरच ग्राहक त्या विजेचं वीज बिल देऊ शकेल. परंतु किती प्रमाणात डिमांड आहे एखाद्या इंडस्ट्रीचा विचार केला तर त्याला लागणारी वीज वेगळी असेल. सर्वसाधारण विजेची गरज ही वेगळी असेल. परंतु पुरेशा प्रमाणात कारण त्याचा जे सप्लाय आपण म्हणूया तो कमी किंवा जास्त तीव्रतेचा असू शकतो. तो अति कमी असून चालत नाही आणि अति जास्तही असून चालत नाही. लिमिट पाहिजे असतं त्याच्यासाठी. ग्राहकही ती वस्तू विकत घेण्यास त्यावेळेला तयार होतो. इच्छित मागणी म्हणजे मागणी करण्याची इच्छा सुद्धा असावी लागते. दुसरीकडे ग्राहकांची इच्छा आहे की म्हणजे बाजारातील दिलेल्या किमतीवर वस्तूचे निश्चित प्रमाण पुरेशी क्रय शक्य असेल का? ती किती प्रमाणात असेल, कशा पद्धतीची असेल ते आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे मागणी आणि पुरवठा याचा विचार व याचा समतोल आपल्याला या अनुषंगाने बघावं लागेल. परंतु याच्यातला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्राईस, किंमत. किंमत जशा पद्धतीनं बदलत जाईल तशा पद्धतीनं मागणीत बदल होत असतो. किमतीत वाढ झाला तर मागणीत सुद्धा वाढ होईल. म्हणजे मागणी आणि किंवा किंमत या दोन्ही घटकाचा जर विचार केला तर समान पद्धतीनं वाढलेले दिसतात. जर किमती वाढलेल्या असतील तर मागणी वाढेल का? अर्थव्यवस्थेमध्ये जर किमती वाढलेल्या असतील तर मागणी ही घटलेली असेल. म्हणजे एकमेकाचा विरुद्ध दिशा आपण जे म्हणूया. कारण वाढत्या किमतीनुसार ग्राहक हा बाजारात वस्तूचा पुरवठा करेल. परंतु मागणी करणारा जो ग्राहक आहे त्याच्या बाजूने आपण ज्यावेळेला बघू त्यावेळेला कमी किमतीला लोक किंवा कस्टमर आपण म्हणूया ते जास्त मागणी करतील, जास्त वस्तूंची मागणी करतील. परंतु कमी ज्यावेळेला किंमत असेल त्यावेळेला मागणी वाढेल. परंतु किंमत वाढल्यानंतर ज्यावेळेला किंमत वाढत जाईल त्यावेळेला लोकांची मागणी ही कमी होत जाईल. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ही आर्थिक बाब प्रकर्षाने जाणवलेली आपल्याला दिसून येते. बाजारातली किंवा अर्थव्यवस्थेतली असणारी स्थिती ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. डिमांड किंवा मागणी कशा पद्धतीनं कार्य करते त्याचे निर्धारक घटक कोणते कोणते आहेत. मागणी ही उत्पादनाची मागणी ही अनेक घटकांद्वारे निर्धारित केली जाते आणि या अनेक निर्धारक घटकांमध्ये विशेष करून ग्राहकाच्या मागणीचे किंवा निर्धारक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतील. यामध्ये कमोडिटी ज्या आहेत त्या मागणी ज्या आहेत ते वस्तूची मागणी केलेले प्रमाण किंवा ग्राहकाचा भाग हा अनेक घटकावर अवलंबून असतो. हे नमूद केलेले घटक आहेत त्या घटकाच्या अनुषंगाने कोणत्या घटकाची वाढ किंवा कमतरता असेल जशी त्याची डिमांड बदलत जाईल तशा पद्धतीने ह्या कमोडिटी सुद्धा बदललेल्या आपल्याला दिसून येतील. या ग्राहकाच्या मागणीचे निर्धारक बघताना ते कमोडिटी किंवा ती वस्तू जी आहे ती वस्तू कशा पद्धतीची आहे वस्तूची मागणी जर केली तर ग्राहकाचा भाग हा अनेक घटकावर अवलंबून असतो हे नमूद करताना त्यासाठीची असणारी प्राइस आत्ता आपण ज्याच्यावर चर्चा केली ते भाग म्हणजे किंमत. किमतीनुसार वस्तूची मागणी ही बदलत असते. संबंधित वस्तूच्या किमती ह्या कशा आहेत, इतर वस्तूच्या किमती काय आहेत किंवा ग्राहकांचे उत्पन्न आहे का, ग्राहकांना असणारी चव आपण म्हणूया ती कशा पद्धतीची आहे. टेस्ट त्या व्यक्तीला जसं आपण आता पाहतो या दिवसामध्ये की आपण पापड लोणचे हा सुद्धा व्यवसाय जर पाहिला तर म्हणजे मुख्य फूड बरोबर इतर फूडचा देखील आपल्याला विचार करावा लागतो किंवा सप्लिमेंटरी जो रिसोर्सेस आहे त्याचा विचार करावा लागतो. उद्योजक काही उद्योगधंद्यामध्ये प्रमुख घटक येत असताना त्याच्या आजूबाजूला असणारे जे काही इतर बाबी निडेड असतात त्याचीही मागणी करत असतात. त्यामुळे कोणत्या वस्तूची मागणी ही कशा पद्धतीने होऊ शकते, ग्राहकाच्या मागणीचे निर्धारक कसे आहेत ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे या निर्धारक स्थितीमध्ये कोणती बाब कशी आहे मागणी संबंधित किंवा एखाद्या वस्तूशी मागणी केलेल्या प्रमाणाचा संबंध त्याचे विविध निर्धारक हे खालीलप्रमाणे सांगितले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये एक सांगितलं वस्तूची किंमत. प्राइस लेवल जर समजा कॉन्स्टंट असेल स्थिर असेल तर विशिष्ट वस्तूचं उत्पादन देखील वाढतं आणि वस्तूची मागणी देखील त्याच पातळीवरती राहू शकते. परंतु उत्पादन खर्च जर वाढला तर वस्तूची किंमत ही वाढवावी लागते आणि उत्पादन खर्चानुसार किंमत जर वाढवत गेली
तर त्या वस्तूची मागणी ही तेवढाच होईल किंवा ग्राहक तेवढीच मागणी करतील असे नाही. केलेल्या प्रमाणावरील प्रभाव हा साधारणपणे उच्च वस्तूची किंमत, वस्तूची मागणी ही स्थिर आहे का, ती कशा पद्धतीची आहे ते बघावं लागेल. ग्राहकाच्या उत्पन्नाचा आकार जो आहे तो आकार किती प्रमाणात किंवा कशा पद्धतीने आपल्याला दिसून येऊ शकतो. उत्पन्न जर जास्त असेल, म्हणजे मला समजा 10,000 रुपये उत्पन्न असेल आणि माझं उत्पन्न जर वाढलं 50,000 रुपये झालं, तर माझ्या मागणीमध्ये देखील तशा पद्धतीने बदल होतोय किंवा ती मागणी तशाच पद्धतीने राहते. म्हणजे मागणीचा आकार म्हणजे मी माझ्या उत्पन्नातून काही भाग हा कशावरती खर्च करतोय, तर समजा किराणा मालावरती खर्च करतोय. तो किराणा मालाचा खर्च हा काही प्रमाणात तरी वाढलेला असेल, कारण त्यातल्या काही वस्तूंची मागणी ही वाढलेली असेल. दर्जेदार वस्तूंची मागणी त्याच्यातली वाढलेली असेल. म्हणजे या वस्तूच्या मागणीवरती हा जो उत्पादनाचा भाग असतो तो देखील परिणाम करत असतो. म्हणजे जसे प्राइस लेवल इम्पॅक्ट करते तशा पद्धतीनं इन्कम देखील त्या ठिकाणी परिणाम करत असतो. म्हणजे वस्तूची मागणी देखील आहे ती कशा पद्धतीने आहे आणि ग्राहकाच्या उत्पन्नाच्या आकाराने तो प्रभावित झालेला असतो. या प्रकरणामध्ये जिथे उपभोक्त्याच्या दृष्टीनं उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्याचे प्रमाण वाढते. ज्या वस्तूची मागणी केली जाते त्याला सामान्य प्रकरण किंवा सामान्यीकरण देखील म्हटलं जातं. इतर वस्तूच्या किमती एखाद्या वस्तूसाठी ग्राहकाची मागणी आहे या व्यतिरिक्त इतर वस्तूच्या किमतीवर तितकाच प्रभाव देखील असल्याचं दिसून येतो. त्यामुळं वस्तूची किंमत आणि वस्तूची असणारी जी काय आपण इन्कमच्या अनुषंगाने किंवा उपभोक्त्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. एखाद्या वस्तूसाठी ग्राहकाची मागणी किती आहे या व्यतिरिक्त त्या वस्तूवर त्याचा किमतीचा देखील इम्पॅक्ट पडत असतो. ग्राहकाची अभिरुची, अभिरुची म्हणजे इच्छा आपल्याला आपण म्हणूया, त्याला त्याची आवड किती आहे. एखादी वस्तू जर प्रचंड आवडत असेल तर त्याला हवी ती किंमत द्यायला ग्राहक हा तयार असतो. त्यामुळे वस्तूच्या मागणीवरही त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. ग्राहकाच्या अभिरुचीनुसार जर एखाद्या ग्राहकाने ही विशिष्ट वस्तू आहे आणि तो ती त्या वस्तूची अधिक मागणी हा करत जर असेल, तर त्याचप्रमाणे जर त्याच्या किंवा एखाद्या ग्राहकाने एखाद्या विशिष्ट विरुद्ध त्याची चव बदलली असेल, तर कमोडिटी त्याची कमी मागणी एका विशिष्ट किमतीवर केली जाऊ शकते किंवा त्याची किंमत देखील तशी असू शकते. त्यामुळं कोणत्या ग्राहक किंवा कशा पद्धतीने त्याची अभिरुची आपण म्हणूया, आवड म्हणूया, ती किती होती त्याच्यावरती त्याची मागणी हे देखील अवलंबून असते. जसं की आपण आपल्या कुटुंबासाठी ज्यावेळेला पाहतो, त्यावेळेला दुधाची मागणी हे आपल्याला त्या ठिकाणी करावीच लागते. कारण कुटुंबामध्ये जर लहान मुलं असतील, तर लहान मुलांसाठी दूध हे आवश्यक असतं. मग पोषक घटकामध्ये किंवा आवश्यक घटकामध्ये या दुधाची मागणी होईल. आता जिथं तुम्ही म्हणाल आवश्यक घटक आहे, म्हणजे आवश्यक दूध नाही घेतलं तरी चालू शकतं. परंतु लहान मुलांसाठी त्याची क्षमता वाढण्यासाठी त्याचे पोषक आहार देण्याच्या दृष्टीनं दुधातून अनेक घटक मिळू शकतात. त्याच्यामुळे दूध हे अत्यावश्यकमध्ये येतं आणि दुधाची मागणी तशा पद्धतीनं वाढलेली देखील दिसते. त्यामुळे ग्राहकाची अभिरुची जी आहे, ती आवड जी आहे ती वाढू शकते का? वस्तूच्या मागणीवरही त्याचा परिणाम होतो का? ग्राहकाच्या अभिरुचीनुसार जर एखाद्या ग्राहकाने एक विशिष्ट वस्तू तो ती त्या वस्तूची अधिक मागणी करेल. त्याचप्रमाणे जर एखाद्या ग्राहकाने एखाद्या विशिष्ट विरुद्ध त्याची चव बदलली असेल, कमोडिटी त्याची तयार केलेली असेल, तर त्याची मागणी व विशिष्ट किमतीवर त्याचा परिणाम देखील झालेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे इतर वस्तूच्या किमती आणि एखाद्या वस्तूसाठी ग्राहकाची असणारी मागणी ही जशी महत्त्वाची आहे, तशी त्याच्यातले असणारे अभिरुची देखील आपल्याला विचारात घ्यावे लागतील. आता बाजारातील मागणीचे निर्धारक जे घटक आहेत ते कोणते कोणते असू शकतात, कशावरून मागणी ठरते, तर त्या ठिकाणी बाजारातील वस्तूची मागणी ठरणारे हे वेगवेगळे घटक आहेत किंवा त्या घटकाची समानता देखील असली तरी अच्या भागावर वस्तूची मागणी ठरवतात किंवा विशिष्ट घटकावर त्याचा परिणाम होतो. ग्राहक त्याशिवाय दोन अतिरिक्त घटक देखील समाविष्ट केले पाहिजेत. या दोन घटकामध्ये वेगवेगळे घटक जसे असतात तसे त्यातला लोकसंख्या, लोकसंख्येचा आकार ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीवर त्या वस्तूची मागणी अवलंबून असते. मग लोकसंख्येचा आकार कदाचित आपण कुटुंबाचा विचार करू आणि दर चौरस किलोमीटरला राहणारी लोकसंख्येची घनता असं ज्या वेळेला आपण पाहतो, त्यावेळेला तिथली असणारी लोकांची मागणी याचा जर आपण विचार केला साकल्याने, तर इतर सर्व घटक हे अपरिवर्तित राहिले आहेत.
तसेच लोकसंख्येचा आकार जितका मोठा असेल तितकी वस्तू जास्त प्रमाणात असेल आणि लोकसंख्येचा आकार हा इतर अनेकावर अवलंबून असल्याचा दिसून येतो. उत्पन्नाचे वितरण ही संकल्पना समजावून सांगणे थोडे कठीण आहे. सध्या भाषेत किंवा अटी जर विचार केला तर त्याचा राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीने वाढू शकतं, ते घटक हे उत्पन्न एका वर्षातील अर्थव्यवस्थेचे नागरिक किंवा खालच्या आणि मध्यम वितरित केलेले जाऊ शकतात किंवा त्याची वितरण प्रणाली तशा पद्धतीची असू शकते. त्यामुळे बाजारातील वस्तूची मागणी हे ठरवणारे घटक आपण विशेष करून उल्लेखनीय विचार केला पाहिजे. त्याचबरोबर हा लोकसंख्या आकार उत्पन्न वितरण जर समजा गरिबांकडं जास्त प्रमाणात उत्पन्न असेल तर त्यांची मागणी देखील वाढू शकेल. परंतु आपण भारतात पाहतो किंवा विदेशातही जर पाहिलं तर श्रीमंत लोकांकडं उत्पन्नाचा वाटा हा श्रीमंत म्हणण्याचं कारण असते की त्याच्याकडे उत्पन्नाचा साठा जास्त त्याला आपण श्रीमंत म्हणतो. आणि ह्या श्रीमंताकडं असणारी जी संख्या आहे ती तुलनात्मकरित्या खूप कमी आहे. म्हणूनच म्हटलं जातं मुठभर श्रीमंताकडं मोठ्या प्रमाणावरची संपत्ती आहे किंवा 80-90% संपत्ती ही मुठभरांकडे असते किंवा 10% लोकसंख्येकडं 90% संपत्ती आहे आणि 90% जनतेकडं ही केवळ 10% एवढी संपत्ती आहे. त्यामुळे उत्पन्नाचे वितरण करण्याच्या दृष्टीनं आपण याचा जर विचार करताना याचा अभ्यास करताना आपल्याला पब्लिक फायनान्सच्या अनुषंगाने जर पाहिलं आपण तर त्यामुळं श्रीमंतावर कशा पद्धतीने टॅक्स आकारता येतील या दृष्टीनं सरकार प्रयत्न करतं. त्यामुळे मार्च एंडिंगमध्ये आता जे बजेटचं अवलंबित्व आहे किंवा लागू होण्याचा दिवस आहे तो उद्यापासून अगदी 1 एप्रिलपासून सुरू झालेला दिसतो. म्हणजेच याचं प्रत्यावरण किंवा त्याचे प्रत्यक्ष पाणी जर आपण पाहिलं तर याच्यावर झालेले दिसते. त्यामुळे उत्पन्न वितरण जे आहे त्या प्रणालीमध्ये बदलती स्थिती जी आहे ती कशा पद्धतीने बदलू शकते, काय होऊ शकतं त्याच्यामध्ये, या बाबी प्रामुख्यानं जाणवतील किंवा दिसून येणार आहेत. उत्पन्न वितरण जर ही संकल्पना जर विचारात घेतली तर थोडे कठीण आहे किंवा साध्या भाषेत ह्या अटी ज्यावेळेला विचारात घेतल्या जातात त्या सूचित करणे किंवा राष्ट्रीय उत्पन्न कसे आहे या दृष्टीनं किंवा उत्पन्न एका वर्षातील अर्थव्यवस्थेचे नागरिक खालच्या आणि मध्यम वितरित केले जातात. या उत्पन्नाच्या अनुषंगाने बाजारातील मागणीचे निर्धारक जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे बाजारातील वस्तूची मागणी ही कशावर अवलंबून आहे किंवा याचं ठरवतं कशावर तर त्या ठिकाणची लोकसंख्या सध्या जर आपण पाहिलं तर अख्ख्या देशाचा विचार करता संपूर्ण भारताचा जर विचार केला तर मुंबई या शहराची लोकसंख्या शहर म्हणून ही अग्रक्रमांकावर असलेली दिसून येते. त्याचबरोबर इतर दिल्लीच्या ठिकाणची शहरातली जर लोकसंख्या पाहिली तर मुंबईनंतर दुसरा क्रमांक हा दिल्लीचा लागतो. त्यामुळं शहरं ही खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येने भरलेली आपण पाहतोय किंवा लोकसंख्येचा आकार त्या ठिकाणचा मोठा झालेला दिसतोय. ग्रामीण भागातही आजही लोकसंख्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला तो तिथं जरी तुलनात्मकरित्या आता शेती क्षेत्राचा कमी होतोय परंतु सेवा क्षेत्राचा वाढतोय. परंतु सेवा क्षेत्रात लोकसंख्या जी आहे ते कार्यरत लोकसंख्येचं प्रमाण अजूनही तितकंसं वाढलेलं नाही. ते शेती क्षेत्रातच लोकसंख्या जास्त आहे. 55% लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, शेती क्षेत्रात काम करते. त्यामुळे उत्पन्न जर पाहिलं तर शेतीचं उत्पन्न अगदी 15-16% GDP मधलं असलेलं दिसून येतं. त्यामुळं तिथली लोकसंख्या आणि त्याची असणारी मागणी हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. त्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीनं निश्चित स्वरूपाचं उत्पन्न जर चांगलं वाढलं तर त्याचे फायदे हे झालेले दिसतील. त्यामुळे इतर सर्व घटक हे अपरिवर्तित राहिले तर लोकसंख्येचा आकार हा जितका मोठा असेल तितकी वस्तू जास्त असेल आणि लोकसंख्येचा आकार हा इतर अनेक घटकावर देखील अवलंबून असू शकतो. परंतु लोकसंख्या हा प्रमुख किंवा लोकसंख्या जशी वाढत जाईल मग त्याच्या मृत्यूदर असेल, जन्मदर असेल तो कशा पद्धतीने आहे त्याच्यावरती सुद्धा बाजारातील मागणी ही प्रभावीपणे किंवा प्रमुख घटक आहे की ते अवलंबून असल्याचं दिसून येते. जर समजा आपण असं म्हणूया की लोकसंख्या जर वातावरण किंवा क्लायमेट चेंज मुळे जर आजारी पडत असेल तर हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करावं लागेल, हॉस्पिटल ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि ही ट्रीटमेंट घेताना समोरच्या वस्तूची मागणी ही तशा पद्धतीने वाढत जाईल. उत्पन्नाचे वितरण ही संकल्पना समजावून सांगणे हे थोडे कठीण आहे. सध्या भाषेत किंवा अटी ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला सूचित करते की राष्ट्रीय उत्पन्न कसे आहे जे घटक किंवा उत्पन्न एका वर्षातील हे अर्थव्यवस्थेचे नागरिक आहे. खालच्या आणि मध्यम वितरित केलेला भाग
त्याच्यात विचारात घेतला जातो. मागणीचा कायदा किंवा मागणी ही कशा अनुषंगाने असू शकते. कमोडिटीच्या मागणीवर परिणाम करणारे जे घटक आहेत ते प्रभावीपणे किंवा कशा पद्धतीने काम करतात त्या घटकापैकी वर स्पष्ट केलेले आहे. सर्वात महत्त्वाचा घटक किंमत आहे. त्यामुळं प्राईस जशा पद्धतीने बदलत जाईल तशा पद्धतीने त्याची मागणी सुद्धा बदललेली असेल. हा मागणीचा नियम किंवा मागणीचा कायदा याला म्हटलंय, शब्द चुकीचा आला इथं, परंतु हा नियम आहे, मागणीचा नियम. प्रश्नात असलेली वस्तू ही सर्वसाधारणपणे जवळजवळ सर्व बाबतीत कमोडिटीज आहे. मागणीची कमोडिटीची मागणी म्हणजे वस्तूची जी मागणी असते एखादी मार्केटमध्ये केलेली, त्याचं प्रमाण ही वस्तूच्या किमती कमी झाल्यामुळे वाढतात आणि त्याला जेथे इतर वस्तूची किंमत ही ग्राहकांचे उत्पन्न आणि ग्राहकांच्या अभिरुची हे अपरिवर्तित राहतील, म्हणतात लॉ ऑफ डिमांड किंवा मागणीचा नियम जो आहे तो थोडक्यात मागणीचा एक नियम म्हणून आहे असे जरी म्हटले जाऊ शकले तरी याचे वेगवेगळ्या अँगल आपल्याला समान राहिल्यास म्हणजे किमती आणि मागणी या दोघांचा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो. वस्तूची किंमत आणि मागणी केलेले प्रमाण यांच्यात सतत बदल झालेला दिसून येतो. आता या अनुषंगाने इथं मागणीचं वेळापत्रक किंवा मागणी स्ट्रक्चर दिलेलं आहे. या मागणीच्या नियमाचा उपयोग हा दर्शवण्यासाठी आपण काल्पनिक आकृत्या वापरू शकतो. मागणीच्या कायद्याचा, मागणीच्या नियमाचा अवलंब या ठिकाणी दर्शवलेला आहे. खाली दिलेला काही डिमांड कर्व जो आहे तो इथं बघूया. डिमांड शेड्यूल मध्ये असं म्हटलंय, द डिमांड शेड्यूल ऑफ अ कंझ्युमर फॉर अप्लाय, म्हणजे ॲपल्स सफरचंदाची जी मागणी आहे ती किती पद्धतीने केली जाऊ शकते किंवा प्राइस ऑफ ॲपल पर के जी, म्हणजे ॲपलची किंमत या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. 1 किलोसाठी जर 100 रुपये एवढी प्राइस असेल तर 15 के जी एवढी ॲपलची मागणी केली जाते. बाजार मागणी आहे, अर्थात ही क्वांटिटी ही एकूण मागणीचा विचार त्या ठिकाणी केलेली दिसते मिळते. परंतु इंडिव्हिज्युअली मागणी देखील अशाच पद्धतीची असू शकते. म्हणजे प्राइस लेवलच्या असेच प्राइस लेवल जशा पद्धतीने इन्क्रीज होत जाईल तशा पद्धतीनं डिमांड ही कमी कमी झालेली आपल्याला दिसून येते. या चार्टवरनं आपल्याला स्पष्टपणे काय जाणवत आहे, 100 रुपये प्राइस असताना ॲपलची जी डिमांड केली जाते ती साधारणपणे 15 के जी एवढी डिमांड केलेली आहे. आणि ज्यावेळेला 200 के जी पर के जी एवढी प्राइस असेल त्यावेळेला 12 इन के जी पर वीक, म्हणजे 12 किलो एवढी आठवड्याची मागणी असू शकते. आणि 300 रुपीज जर प्राइस झाली तर 8 के जी एवढी मागणी असल्याची दिसून येते. 400 ज्या वेळेला आपण ही केलेली असते, प्राइस वाढलेली असते, त्यावेळेला त्याची मागणी अर्थात 3 के जी एवढीच पर वीक होईल. म्हणजे जशी मागणी वाढत जाईल तशा पद्धतीनं या ठिकाणी जी वस्तूची मागणी आहे ती किमतीनुसार बदललेली दिसून येते. किंमत वाढली, मागणी या ठिकाणी कमी झाली, किंमत कमी आहे, मागणी जास्त आहे. म्हणजे इथं 100 आणि 15 हे जर बघितलं तर 15 के जी ही जास्तीची मागणी आहे, जी नंतरच्या काळात 400 रुपीज जर प्राइस झाली तर 3 के जी एवढीच डिमांड राहिलेली दिसते किंवा एवढेच वस्तूची मागणी असल्याचं आपल्याला दिसून येईल. मग या मागणीवरची किंवा या मागणीच्या वेळापत्रकावरती आपण जर पाहिलं तर मागणी नियम आपल्याला समजण्यास या ठिकाणी उपयुक्त होऊ शकते ही माहिती. त्यानंतर मागणी वक्र जो आहे तो कशा पद्धतीने होऊ शकेल, मागणीचा कर्व आपण थोडं पुढे जाऊन परत पाहूया. मागणीचा वक्र या ठिकाणी अशा पद्धतीचा आलेला दिसतो. ही मागणी वक्र एका साईडला प्राइस आहे, एका साईडला ॲपल किंवा सफरचंदाची असण्याची मागणी आहे. क्वांटिटी डिमांड ॲपल्स पर वीक के जी, किलोग्रॅममध्ये ही ॲपलची मागणी झालेली दिसते. प्राइस सुरुवातीला जर पाहिली तर आपण डी पर्यंत किंवा डी एवढी या ठिकाणी मागणीचा वक्र आलेला दिसतोय. या मागणी वक्रामध्ये प्राइस जर समजा 15 एवढी असेल, 15 रुपये एवढी असेल, त्यावेळेला त्याची मागणी ही डीच्या किंवा सुरुवातीचा जो ए बी सी डी आपण म्हणूया, सी किंवा ए बी या पासून म्हणजे ए एवढी मागणी केलेली दिसते. आणि नंतर मात्र जशी प्राइस वाढत जाईल तशा पद्धतीने मागणीमध्ये देखील बदल झालेला दिसतोय. या प्राइस वाढीमुळे मागणी ही घटलेली दिसणार आहे आपल्याला. आणि ही मागणी कशा पद्धतीने घटते तर त्या अनुषंगाने इथे विश्लेषण दिलेलं आहे.
2.4 च्या मदतीने मागणी वक्र या आकृतीमध्ये वाय अक्षावर किंमत एक सफरचंद रुपयात मोजले जाते आणि एक्स अक्षावर मागणी केलेले प्रमाण हे एका ग्राहकाकडून दर आठवड्याला सफरचंद मोजले जातात. पहिले संयोजन तक्ता 2.1 चे बिंदू ए द्वारे दाखवले आहे, जेथे रुपये 100 प्रति किलो सफरचंद 15 युनिट आहेत मागणी केली जाते. त्याचप्रमाणे गुण बी सी डी हे रुपयाचे संयोजन दर्शवतात. 200 किंमत ही 12 रक्कम मागितली जाते. रुपये 300 किंमत किंवा 8 प्रमाण मागणी आणि रुपये 400 किंमत हे अनुक्रमे 3 प्रमाणात मागणी आहे. ए बी सी आणि बिंदूचे एकत्र हे जोडले जाते. आम्हाला मागणी वक्र या अनुषंगाने ए बी सी हा कर्व जो आहे तो आलेला दिसतोय. डी डी ही एकूण मागणी अर्थव्यवस्थेची असल्याची आपल्याला या वक्राच्या अनुषंगाने स्पष्टपणे जाणवते किंवा दिसून येते. डी डी ज्या पद्धतीनं वक्र रेषा म्हणजे खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने ही रेषा सरकू शकते. जशा पद्धतीने उत्पन्न असेल किंवा जशा पद्धतीने बाजारपेठेतल्या किमती असतील त्या किमतीप्रमाणे या मागणी वक्रामध्ये देखील बदल झालेला दिसेल. त्याच पद्धतीने जर पुरवठ्यात बदल झाला तर मागणी आणि पुरवठ्याचा समतोल हा निश्चित कोणत्या ठिकाणाला होईल तर त्या अर्थव्यवस्थेवर किंवा त्या व्यक्तीवर अवलंबून आहे की स्वतःचा मागणी वक्र हा कशा पद्धतीने मेंटेन ठेवता येऊ शकतो, किती वस्तूची आपल्याला मागणी करता येऊ शकते हे आपल्याला दिसून येईल. मागणी वक्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते खाली उतरते डावीकडून उजवीकडे. डावीकडून उजवीकडे खाली उतरते याचं कारण काय? अंजीर 2.4 मध्ये मागणी वक्र सरळ रेषा म्हणून दाखवले आहे, परंतु मागणी वक्र नेहमी सरळ रेषा असणे आवश्यक नाही. ते फॉर्म मध्ये देखील असू शकते किंवा 2.5 मध्ये देखील दाखवल्याप्रमाणे याच्यात म्हणजे पुस्तकी ही शब्द आहेत किंवा शब्द भाषा आपण म्हणूया त्या अनुषंगाने मागणी वक्र हा वरती किंवा खाली असू शकतो. तो डावीकडून उजवीकडे जसा उतरणारा आपल्याला दिसून येतोय तसंच आपल्याला म्हणता येईल की तो डावीकडून उजवीकडे वर चालत जाणार देखील आहे. मग या अवस्थेमध्ये वस्तूची किंमत जशी बदलते तशी किती प्रमाणात बदलू शकेल, काय बदल होतील याच्यात? मागणी वक्र उतार हा खाली का होतो? मागणीचा कायदा सांगतो की किमतीमध्ये व्यस्त संबंध आहे. एक वस्तू आणि त्याचे प्रमाण किंवा मागणी पारंपरिक मागणी सिद्धांताने हे संबंध मुख्य उपयोगिता विश्लेषणाच्या पद्धतीने स्पष्ट केले आहे. आधुनिक मागणी सिद्धांताने खाली स्पष्ट केल्याप्रमाणे 3 संकल्पनाच्या मदतीने ते स्पष्ट केले जाऊ शकते. मागणी वक्राचा उतार जो आहे तो कशा पद्धतीने किंवा किती बदललेला आहे, मागणीचा नियम जो आहे तो काय सांगू शकतो की त्याच्यात किमतीत बदल झाला म्हणजे खूप किमती वाढलेल्या असतील त्यावेळेला मागणी देखील तशा पद्धतीनं कमी झालेली असते किंवा मागणी घटलेली असते. हवे त्या किमतीला अपवादात्मक स्थितीत असू शकते, परंतु रेग्युलर मागणी जी आहे ते हवे त्या स्थितीमध्ये होईलच असं सांगता येत नाही, कारण मागणीची किमतीवरती जास्त अवलंबून असू शकते. किमती जर बदलल्या, किमती वाढल्या किंवा किमती घटल्या, किंमत जर घटलेली असेल तर त्याची मागणी वाढलेली असेल, किंमत वाढलेली असेल तर जे मागे चार्टमध्ये आपण पाहिलं तशा पद्धतीने जर 100 रुपये याप्रमाणे ॲपलची किंमत किलोमध्ये असेल तर 15 किलो एवढी खरेदी होऊ शकते. जर 400 रुपये असेल त्यावेळेला 3 किलो एवढी ॲपलची डिमांड होऊ शकते, असं आपल्याला वरच्या टेबलच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आकृती किंवा वक्र देखील मागणीचा कर्व देखील काढलेला आपल्याला दिसून येतोय. प्रतिस्थापन प्रभाव जो आहे तो कशा पद्धतीनं जाणवतोय तर तोही आपण बघू शकतो. या प्रतिस्थापन परिमाणामध्ये एखाद्या वस्तूच्या सापेक्ष किमतीतील बदलामुळे त्या म्हणजे सापेक्ष किंमत जर बदलली, समजा पेप्सी कॅन आणि कोक कॅन या दोन्हीची किंमत रुपये प्रत्येकी 20 जर असेल तर कोकनची किंमत रुपये 25 आणि पेप्सीची किंमत बदललेली नाही, म्हणजे पेप्सी कोकच्या तुलनेने स्वस्त आहे, म्हणजेच ची परिपूर्ण किंमत जर असली तरी पेप्सी बदललेली नाही आणि पेप्सीची सापेक्ष किंमत ही कमी झाली आहे. त्यात असणारे बदल हे सुद्धा दिसून येतात. वस्तूच्या सापेक्ष किमतीमुळे प्रतिस्थापन परिणाम हे जाणवतात किंवा त्याचे असलेले दिसून येतात.
या प्रतिस्थापन परिणामामध्ये म्हणजे एका वस्तूची जर किंमत बदललेली असेल, तर जर पेप्सीची किंमत बदललेली नाही आणि कोकोची किंमत जी आहे ती मात्र जशी आहे तशीच म्हणजे ₹20 असेल आणि कोकोची किंमत मात्र 20ची ₹25 झाली किंवा जी होती त्याच्याऐवजी वाढून किंवा बदलून आता ₹25 जर झालेले असेल, तर प्रतिस्थापन प्रभाव हा सुद्धा त्या ठिकाणी काम करतो. मग त्यामुळे काय होईल? पेप्सीची मागणी या ठिकाणी वाढायला मदत होईल. म्हणजे प्रतिस्पर्धी आपण म्हणूया, दुसरा असेल तर त्याची जर किंमत वाढली, तर याची मागणी ही वाढायला मदत होत असते. कारण किंमत हा घटक त्याच्यावरचा प्रभाव पाडणारा असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये असेल किंवा बाजारपेठेमध्ये आपण ज्यावेळेला पाहतो, त्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत घटली, समजा दिवाळीच्या वेळेला घरांच्या किमती घटलेल्या असतील, गुढीपाडव्याच्या वेळेला आपण बघतो की घराच्या किमती या जर घटलेल्या असतील, तर लोकांची मागणी वाढेल. आत्ता आपण सोन्याच्या किमती जर बघितल्या, तर त्या वाढलेल्या दिसतात. पण सोन्यामध्ये जर बाबतीत पाहिलं तर सोन्याच्या वाढत्या किमतीला लोकांची मागणी देखील वाढलेली असते. परंतु सोने हा अपवाद असणारा घटक आहे. जसं मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की व्यसन, एखाद्या व्यक्तीला जर ड्रिंक करायचे व्यसन असेल, तर तो व्यसनी व्यक्ती हा मागणीप्रमाणे किंवा किंमत वाढली म्हणून किंवा त्याची उपयोगिता जर आपण पाहिली, तर जशी त्याचा उपभोग घेत जाईल, तसं मग तो त्याची उपयोगिता ही घटेलच असं होत नाही. तर तुलनात्मकरित्या त्याची उपयोगिता ही वाढण्याची शक्यता असते. पण अपवादात्मक परिस्थितीत जर असं होतं, इतर सर्व वेळेला या किमतीत होणारे बदल हे निश्चितपणे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. पेप्सीची किंमत बदललेली नाही किंवा पेप्सी ही कोकच्या तुलनेने स्वस्त होईल म्हणजेच परिपूर्ण किंमत असली तरी पेप्सी किंवा त्याचे असणारे बदल हे तुलनात्मकरित्या वेगवेगळे दिसतील. अ, बदल झाले तर वस्तूच्या सापेक्ष किमतीमुळे प्रतिस्थापन परिमाण हा जाणवत असतो. अर्थव्यवस्थेमध्ये असणारे वेगवेगळे जे घटक आपण बघतोय ते कशा पद्धतीने आहेत, त्याचा प्रतिस्थापनाचा जसा परिणाम आहे तसा उत्पन्नाचा परिणाम देखील आहे. आंब्याच्या किमतीत जर घसरण होत असल्याने ग्राहकाचे आर्थिक उत्पन्न हे पाहता विशिष्ट पद्धतीने झालेले दिसेल किंवा त्यात वाढ झालेली दिसेल आणि या वाढलेल्या घटकाच्या अनुषंगाने प्रतिस्थापन किंवा त्याच्यात असणारे बदल हे किती होतील? तर उत्पन्नाचा परिणाम हे आंब्याच्या किमतीतले घसरण होत असल्याने ग्राहकाच्या आर्थिक उत्पन्न पाहता त्या दिलेल्या पैशाची क्रयशक्ती वाढते. दुसऱ्या शब्दात किंमत आणि आंब्याची घसरण किंवा ग्राहकाच्या पैशाचे उत्पन्न पाहता खरे तर उत्पन्न वाढत असते. त्यावेळेला अशा वेळेला ही किंमत देखील बदललेली असते. तो त्याच पैशाच्या उत्पन्नाचे अधिक आंबे खरेदी करू शकतो आणि त्यामुळं आंब्याची मागणी वाढण्याचा कल हा दिसून येतो. किंमत प्रभाव किंवा किमतीचा परिणाम जो आहे तो प्रतिस्थापन प्रभाव आणि उत्पन्नाच्या परिणामाची एकूण बेरीज देखील विचारात घेतली जाते. किंमत प्रभाव हा प्रामुख्यानं जर विचारात घेतला तर त्याचा परिणाम प्रतिस्थापना प्रभाव हा जाणवत असतो. उत्पन्न ज्या पटीमध्ये वाढत जाईल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये अ, एका वस्तूची मागणी केली, जसं आंब्याचं उदाहरण दिलंय तसं दुसऱ्या कोणत्याही घटकाचं जर आपण मागणी जर पाहिली तर तशा पद्धतीने ती बदललेली दिसेल. आता मागणी केलेल्या प्रमाणातील बदल आणि मागणीतला असणारा ॲक्च्युअली झालेला बदल. जेव्हा जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी बदलते, तेव्हा त्याच्यात जो किमती आहे त्याची देखील बदल झालेला असतो किंवा त्याला मागासलेल्या प्रमाणात बदल असं देखील म्हटलं जातं. म्हणजे वर दुसरीकडे जेव्हा बदलामुळे वस्तूची मागणी बदलते किंवा वस्तूच्या किमती व्यतिरिक्त इतर घटकांना मागणीतील बदल देखील दिसून येतात. म्हणजे मागणीत बदल हे कशावरती तर मागणी केलेल्या प्रमाणातील बदल आणि त्या घटकांची मागणी यात देखील प्रामुख्याने जाणवते. मागणीमध्ये विस्तार आणि अंकुचन एखाद्या वस्तूच्या मागणीच्या प्रमाणातील बदलाचे स्वरूप हे वेगवेगळं असू शकतं. मागणीत विस्तार किंवा अंकुचन मागणीत विस्तार तेव्हा होतो एखाद्या वस्तूच्या किमतीत ही घट झाल्यामुळे मागणीचे प्रमाण हे वाढलेले असते. याउलट एखाद्या वस्तूच्या किमतीत जर वाढ झाल्यामुळे त्याची मागणी ही कमी होत असते. म्हणजे वस्तूच्या किमती वाढल्या तर म्हणजे अंकुचन आणि प्रसरण हे जर बघितलं तर विस्तार म्हटलं त्याने विस्तार किंवा अंकुचन म्हणजे मागणीचा विस्तार झाला म्हणजे आपण काय म्हणूया एखाद्या घटकाची मागणी ही वाढत असते. कशामुळं तर त्या किमतीत झालेल्या बदलामुळं मागणीचा विस्तार होणं किंवा विस्तार अंकुचन होणं आपण म्हणूया. म्हणजे बाजारपेठेमध्ये जर एखाद्या वस्तूची दुर्बलता असेल, टंचाई असेल, काही वेळेला मग आपण भाजी खरेदी करताना दैनंदिन जीवनामध्ये कौटुंबिक मागणी आपण म्हणूया,
भाजीपाला खरेदी करायला जातो त्यावेळेला शक्यता अशी असते की पहिल्यांदा गेल्यामुळं किंवा सुरुवातीला ते भाजी मार्केट सुरू होण्याची जी वेळ असते, अगदी सुरुवातीला जर आपण गेलो तर भाज्यांच्या किमती ह्या जास्त असतात. कारण त्या विक्रेत्याकडे असणारा पुरेसा कालावधी त्या दिवसाच्या भाजी विक्रीसाठी असतो. परंतु ज्यावेळेला आपण शेवटी जातो, शेवटी अगदी शेवटी 1 तासात, अर्ध्या तासात भाजी मंडई आता ती बंद होणार आहे, भाजी मार्केट ते बंद होणार आहे. त्यावेळेला आपण जातो. त्यावेळेला शक्यता अशी असते की आता या वस्तूची किंमत ही कमी झालेली असते. पण अपवादात परिस्थिती जर पाहिली, तर बाजारात त्या वस्तूची जर टंचाई असेल, दुर्मिळता असेल, तर त्या वस्तूला मागणी जास्त असते. त्यामुळं किंमत कमी होण्याऐवजी किंमत वाढलेली दिसते. गुढीपाडवा या निमित्ताने महाराष्ट्रात ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला हारगाठी त्या तोरणाच्या वेळेला बांधलेली असते किंवा ती गुढी उभारताना गोड पदार्थ त्या ठिकाणी बांधलेले असतात. त्याची मागणी, त्याची किमती ही जसा तो सण किंवा ती वेळ जवळ येईल तशा पद्धतीने ती वाढत जाण्याची शक्यता असते आणि याच मागणीमुळं अर्थव्यवस्थेमध्ये त्याची होणारी मागणी ही देखील बदललेली दिसते. म्हणजे मागणीमध्ये विस्तार कधी होतो आणि संकुचन कधी होतं हा सुद्धा घटक तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे वस्तूच्या मागणीच्या प्रमाणातील बदलाचे स्वरूप हे वेगवेगळं असू शकतो. मागणी विस्तार किंवा आकुंचन. मागणीत विस्तार तेव्हा होतो एखाद्या वस्तूच्या किमतीत ही घट झाल्यामुळे मागणीचे प्रमाण वाढते. याउलट एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्याची मागणी ही कमी कमी झालेली दिसते किंवा कमी प्रमाणात बदललेली स्थिती आहे अशा पद्धतीचे आपल्याला म्हणता येऊ शकतात. त्यामुळे मागणीत बदल किंवा मागणीत बदल होतो जेव्हा संपूर्ण मागणी स्थितीतून जात असते किंवा त्यातला बदल हा होत असतो. त्यामुळे हा बदल हा मागणीच्या कोणत्याही निर्धारकातील बदलामुळे होतो. त्या वस्तूची किंमत ही वगळली तर मागणीतला बदल हा इतर अनेक घटकावरती कारणीभूत असू शकतो. विशेष करून मागणीतील बदल हे 2 प्रकारचे असू शकतात. एक मागणीत वाढ आणि मागणीत घट. म्हणजे एकतर वाढ तरी होईल किंवा घट तरी होईल. मागणीत वाढ तेव्हा होते जेव्हा या बाबी आपण बघूया किमतीवर त्याचा परिणाम झालेला असतो. म्हणजे दिलेल्या किमतीवर ही जास्त प्रमाणात मागणी केली जाते किंवा जास्त किमतीत त्याच प्रमाणात मागणी केली जाते. त्यावेळेला म्हणजे मागणीत घट तेव्हा होते होत असल्याचे आपल्याला दिसून येतो. जास्त किमतीत किंवा त्याच प्रमाणात जर मागणी केली जाते त्यावेळेला मागणीत घट तेव्हा होते जेव्हा जेव्हा या बाबीवर परिणाम झालेला असतो. तिसरा, दिलेल्या किमतीवर कमी प्रमाणात मागणी केली जाते. काही वेळेला मागणीच होत नाहीये किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर परिणाम घडणारे घटक असल्यामुळं या वस्तूला काही वेळेला कमी किंमत करून देखील ग्राहक घ्यायला ती वस्तूची तयारी नसते किंवा तशी मागणी करेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे कमी किमतीत समान प्रमाणात मागणी होईलच असं दिसून येत नाही. त्यामुळे दिलेल्या किमतीवर कमी प्रमाणात मागणी आणि मागणीतील असणारे जे काही चढ उतार असतात ते देखील बदललेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळं मागणीतील बदल हे 2 प्रकारचे असू शकतात. एक मागणीत वाढ होणे किंवा मागणीत घट होणे आणि मागणीत वाढ किंवा घट ही कशावर अवलंबून असते तर त्याच्या किमतीवर अवलंबून असते. जास्त प्रमाणात मागणी केली जाऊ शकते जर किंमत कमी असेल तर. काही वेळेला जास्त किंमत असताना देखील त्याच प्रमाणात मागणी केली जाते विशिष्ट प्रमाणात कारण त्यावेळेला त्याच्या असणारी गरज किंवा त्याच्या असणारी मगाशी आपण जसं म्हणलं तसं नीड बनूया किंवा त्याच्या असणारी डिमांड जशी मागणी आपण म्हणतो ती कॉन्स्टंट राहते किंवा ती काही विशिष्ट काळात वाढलेली दिसते. दिलेल्या किमतीवर कमी प्रमाणात मागणी केली जाते. कमी किमतीत समान प्रमाणात मागणी हे देखील त्यातील महत्त्वाचा घटक आहे. मागणीच्या लवचिकतेची जी संकल्पना आहे ती मागणीची लवचिकता ही विशिष्ट घटकावर अवलंबून असलेल्या व्हेरिएबलची प्रतिक्रिया असते. मागणी किंवा स्वतंत्र व्हेरिएबलमध्ये दिलेल्या बदलासाठी वस्तूची किंमत उपभोक्त्याचे उत्पन्न किंवा बदलासाठी वस्तूची किंमत उपभोक्त्याचे उत्पन्न किंवा कमोडिटी ज्या आहेत त्या विशिष्ट झालेल्या दिसतात. या व्यतिरिक्त इतर वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या लवचिक असतात किंवा एका व्हेरिएबलची दुसऱ्या व्हेरिएबलची असणारी जी किंमत आहे ती वेगवेगळी असू शकते. संवेदनशीलता जी आहे ती मोजता येऊ शकते का? त्यामुळे लवचिकता टक्केवारीचे जे प्रमाणानुसार तयार केली जाते तो भाग देखील आपल्याला बघावा लागतो किंवा त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. दिलेल्या टक्केवारीत किंवा अनुपातिक बदलावर याचा अवलंबित्व असतं. व्हेरिएबलमधील असणारे बदल हे स्वतंत्र व्हेरिएबल किंवा त्याचे असणारे घटक म्हणून व्हेरिएबल म्हणजे विशिष्ट घटकात
किती टक्के बदल होतोय आणि तो अनुपात त्याच्या प्रमाणात किती बदल होईल त्याला म्हटलं आहे. म्हणजे मागणीची लवचिकता जी आहे ती कशी आहे, म्हणजे मिठासारख्या वस्तूची जर मागणी आपण पाहिली आणि त्याऐवजी दुसऱ्या एखाद्या घटकाची मागणी पाहिली तर त्याच्यात बदल असल्याला दिसेल. कारण मीठ स्वस्त झालं काय आणि महाग झालं काय, जेवढं हवंय तेवढंच घ्यावं लागेल, कारण त्याच्या मागणीत बदल होत नाही. कारण विशिष्ट प्रमाणात मिठाचा घटक आहे तो प्रमाणात आपल्याला वापरावा लागेल. त्याऐवजी तेलाच्या किमतीचं जर बघितलं तर तेलाच्या किमतीमध्ये तेलाचे घटक किंवा तेलापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ हे कमी किंवा जास्त असू शकतात. त्यामुळं त्याची मागणी आपल्याला कमी किंवा जास्त करावी लागणार आहे. म्हणून विशिष्ट घटकावर कशा पद्धतीने परिणाम होतो तो आपल्याला या लवचिकतेच्या अनुषंगाने दिसून येईल. मागणीची लवचिकता ही अगदी शून्यही असू शकते, अगदी विस्तृत खूप सुद्धा असू शकते. म्हणजे त्याच्या घटकात कशा पद्धतीने बदल होतोय, त्याची कमोडिटी जी आहे ती कशा पद्धतीने असू शकते, त्यावर वस्तूच्या किमतीत लवचिकता ही कशा पद्धतीची आहे ते आपल्याला पाहावं लागेल. दिलेल्या टक्केवारी आणि अनुपातिक बदलावर याचा अवलंबित्व असू शकतो. मागणीच्या 3 महत्वाच्या निर्धारकांशी संबंधित आपण यात बोलू शकतो. मागणीच्या लवचिकतेच्या 3 महत्वाच्या संकल्पना आहेत: किंमत मागणीची लवचिकता, मागणीची उत्पन्न लवचिकता आणि क्रॉस लवचिकता किंवा तिरकस लवचिकता आपण म्हणूया, छेदक लवचिकता म्हणूया. ती कशा पद्धतीने बदललेली असते. 2.7 च्या किमतीच्या लवचिकतेचे मापन हे मागणी आणि मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी अनेक पद्धती आहेत. काही महत्वाच्या पद्धती ज्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. पॉइंट पद्धत म्हणजे टक्केवारी पद्धत, पर्सेंट पद्धत आपण म्हणूया, टक्केवारीच्या पद्धतीनुसार म्हणजे किती टक्के बदल होईल यात चर्चा केल्याप्रमाणे या पद्धतीबद्दल लक्षात ठेवण्याचा मुख्य भाग किंवा मुद्दा म्हणजे तो आहे जो मागणीच्या लवचिकतेच्या अनुषंगाने किमतीत कशा पद्धतीने बदल होतो तो विचार करावा लागतो. त्या प्रमाणात त्याच्यात बदल होईल का. एकूण खर्च पद्धत, एक्सपेंडिचर मेथड जी आहे ती किंवा किंमत मोजण्यासाठी परिमेय पद्धत जेव्हा जेव्हा किंमत आणि मागणी बदलते तेव्हा मागणीची लवचिकता देखील बदललेली दिसते. केवळ 3 पद्धती परिस्थितीमध्येच याचा फरक पडू शकतो. किंमत आहे की नाही मागणीची लवचिकता एक किंवा एकता असते. म्हणजे किमतीत जर बदल झाला असेल तर त्या लवचिकतेला एकक लवचिकता असं देखील म्हणतात. किंमत लवचिकता असो, मागणी एकापेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त आहे, म्हणजे एक आहे किंवा एकापेक्षा जास्त आहे, म्हणजे दोन्हीची समान पातळी बघताना एक किंवा एकपेक्षा जास्त आपण म्हणूया, शून्य किंवा शून्यापेक्षा जास्त असेल अशा पद्धतीनं. आणि किंमत आहे की नाही म्हणून मागणीची लवचिकता एकापेक्षा एक किंवा कमी आहे ही पद्धत करू शकते किंवा या पद्धतीने आपण विचार करू शकतो. निर्धारक किंमत लवचिकता किंवा त्याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर मागणीत वस्तूची किंमत लवचिकता यावर अनेक घटक हे परिणाम करणारे असतात आणि घटकाच्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे वस्तूची किंमत लवचिकता यावर अनेक घटक आहेत, अवलंबित्व आहे. त्यामुळे मागणीच्या किमतीच्या लवचिकतेवर परिणाम करणारे काही महत्वाचे जे घटक आहेत त्यात वस्तूचे स्वरूप, पर्यायाची संख्या, कमोडिटीच्या वापराची संख्या, वस्तूची किंमत पातळी, ही किंमत पातळी कशी आहे किंवा किती बदललेली आहे, कोणत्या घटकामुळे बदलत जाईल ते आपल्याला पाहावं लागेल. किंवा निर्धारक किंमत लवचिकता जी आहे ती वस्तूची किंमत लवचिकता यावर अनेक घटक खरं तर परिणाम करतात. जर पर्यायी वस्तू असेल म्हणजे चहा पावडर आपण ज्यावेळेला म्हणतो चहासाठी, त्याच्याऐवजी जर कॉफी हा जर पर्याय मिळाला तर कॉफीची मागणी बाजारपेठेतली वाढेल. म्हणजे चहाची किंमत वाढली त्यावेळेला चहा पावडरची किंमत ज्यावेळेला वाढते त्यावेळेला कॉफीची मागणी लोक करतील. साखरेची किंमत आणि गुळाची किंमत याचे जवळचं नातं असतं. साखरेच्या किमती जशा जशा वाढत जातात तशा पद्धतीने गुळाची मागणी देखील वाढत जाते. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर गुळाच्या किमती जास्त आहेत, त्याच्यामुळे मागणी ही साखरेची जास्त असल्याने दिसून येते. तुलनात्मकरित्या आयुर्वेदिक वगैरे आपण अनेक फायदे वगैरे सांगतो आणि त्या आधारावरती गुळाची मागणी देखील केली जाते. परंतु गुळाची किंमत जास्त का आणि साखरेची किंमत कमी का, तर साखरेसाठी इंडस्ट्री मोठ्या मोठ्या आहेत आणि त्यामुळे उत्पादनाची प्रक्रिया जी आहे ती सोयीस्कर किंवा सोपी आपण म्हणूया ती जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या तुलनात्मकरित्या मागणी ही जी आहे ती जास्त असलेली दिसून येते आणि मागणीप्रमाणे साखरेचं उत्पादन ही जास्त आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्राला खरं तर साखरेचं कोठार म्हणायला हरकत नाही किंवा महाराष्ट्रात मोठे मोठे साखर साखर संकुल सारखी
इमारती आपण म्हणूया, आयुक्त हे साखर आयुक्त म्हणून सुद्धा सेपरेट नेमलेले दिसतात, कारण सहकारी क्षेत्रावरचा हा मोठा उद्योग आहे. मग तशा पद्धतीने या वस्तूचं उत्पादन आणि पर्यायी दुसऱ्या गुळाचं उत्पादन हे तुलनात्मकरित्या कसं विकास न झाल्यामुळे त्याची किंमत ही जास्त दिसते, कारण त्याच्या उत्पादनाप्रमाणे त्याची मागणी असल्याचं दिसून येते. मग या व्यतिरिक्त आपण ज्यावेळेला वस्तूचं स्वरूप पाहतो, पर्यायाची संख्या पाहतो आणि कमोडिटीच्या वापराची संख्या पाहतो, त्या वस्तूची मागणी ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला वस्तूची किंमत पातळी बदलते. या किमतीनुसार त्यात असणारे घटक जे आहेत ते बदललेले आपल्याला दिसून येतात. 2.9 मध्ये किंमत लवचिकता महत्वाची आहे. अनेक धोरणामध्ये किंवा मागणीची किंमत लवचिकता खूप महत्वाची असते. निर्णय हे विशेषतः व्यक्तीशी संबंधित किंवा सरकारी धोरणासाठी उपयुक्त आहे. कमोडिटी मार्केट काही महत्वाची फील्ड जेथे किंमत लवचिकता मागणी महत्वाची आहे खाली सूचीबद्ध आहे. त्यामुळे मक्तेदारीद्वारे किंमत निश्चित हा कशा पद्धतीचा आहे, त्यामुळे प्राइस इलेस्टिसिटीचे इम्पॉर्टंट हे सरकारच्या दृष्टीने देखील फार महत्वाचा असतो किंवा त्यात अनेक विषय हे चर्चेला घेतले जातात. अप्रत्यक्ष कराच्या घटना ज्या आहेत म्हणजे टॅक्स ज्यावेळेला आपण म्हणतो, मग आता CGST असेल, SGST असेल, म्हणजे स्टेटचा काही टॅक्स असेल, सेंट्रलचा काही टॅक्स असेल, तर तो निर्धारित करताना वस्तूची किंमत ही विचारात घ्यावी लागते. त्या किमतीबरोबर त्याला असणारी मागणी ही देखील आपल्याला विचारात घ्यावी लागणार आहे. म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेमध्ये अनेक जे घटक आहेत, निर्धारित घटक आहेत, त्यात निर्णय क्षमता जशी महत्वाची असते तशी व्यक्तीशी संबंधित सरकारी धोरणांसाठी उपयुक्त बाबी विचारात घ्याव्या लागतात. कमोडिटी ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, त्या कशा वापरता येतील, जेथे किंमत लवचिकता किंवा मागणी महत्वाची आहे त्यालाच सूचीबद्ध पद्धतीनं मक्तेदारीद्वारे किंमत निश्चिती करणे किंवा सरकारचा किंमत समर्थन कार्यक्रम हा त्याच्यावरती अवलंबून असतो. त्यामुळे एकूण मागणी कशा पद्धतीने बदलते आहे, त्यात कोणत्या घटकात बदल होऊ शकतात, या अप्रत्यक्ष कराच्या घटना कशा पद्धतीने आहेत त्या आपल्याला पाहाव्या लागतील. त्यामुळं सारांश रूपाने आपल्याला असंही म्हणता येईल, मागणी म्हणजे वस्तू खरेदी करण्याच्या ग्राहकाच्या इच्छेचा संदर्भ आहे. इथं पुरेशा क्रयशक्तीच्या आधारे ह्या दिलेल्या किमतीवर बाजारात विचाराधीन असणाऱ्या वस्तूची किंमत किंवा इतर संबंधित वस्तूच्या किमती या ग्राहकाचे उत्पन्न असेल किंवा त्याची असणारी चव असेल, त्याच्या आवडीनिवडी असतील, या बाबी आपल्याला पाहाव्या लागतील. म्हणजे ग्राहकाची मागणी ही कशावर निश्चित होईल, तर त्याची असणारी वस्तूची किंमत, त्याचबरोबर त्याची असणारी चव म्हणूया किंवा त्या खरेदी करण्याची इच्छा असेल आणि आर्थिक पाठबळ अर्थात असेल, त्यावेळेला त्या वस्तूची मागणी ही वाढेल. क्रयशक्ती याचाच अर्थ की त्या खरेदी करणाऱ्याची ग्राहकाची, उपभोक्त्याची मागणी करण्याची असणारी क्षमता ही आपल्याला विचारात घ्यावी लागेल. दिलेल्या किमतीला म्हणजे विशेष करून त्या किमतीला ती वस्तू खरेदी करता आली पाहिजे. जसं की आता आपण पाहतोय आंबे 100 रुपये नाही पण 200, 300, 400 रुपये किलो आहेत सध्या, आणि या 200 रुपये किलोला आंबे खरेदी करण्याची जर आत्ता क्रयशक्ती नसेल तर आपल्याला थोडा काळ अजून थांबावं लागतं, आणि मग आपण एप्रिल एंड असेल, मे असेल, जून असेल, यावेळेला आपण आंबे खरेदी करतो, कारण मार्केटमध्ये त्या वस्तूची उपलब्धता जास्त झालेली असते, पुरवठा जास्त झालेला असतो. मग त्याची उपलब्धता आत्ता कमी असल्यामुळं, दुर्मिळता असल्यामुळं त्याच्या किमती जास्त आहेत. आणि क्रयशक्ती ही लोकांची उलट मार्च एंडिंग आपण म्हणूया, वेगवेगळे सेटलमेंट्स किंवा इतर खर्च असतात, शालेय खर्च आता एंड अपला थोडासा कमी असतो, परंतु बिगिनिंग प्रोसेस जूनच्या दरम्यान त्या त्या कुटुंबावरती खर्च असतो. त्यामुळं एप्रिल आणि मे या खर्चाच्या दृष्टीने विचार करता याच्यात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे क्रयशक्तीच्या आधारावरती दिलेल्या किमती आहेत, किमतीवर बाजार असेल, बाजाराधीन वस्तू असतील, इतर संबंधित वस्तूच्या किमती या ग्राहकाचे उत्पन्न आहे आणि चव आहे याच्यावरती देखील मागणी ही अवलंबून असते. त्यामुळे डिमांड फंक्शन्स जे आहे हे नियमाचा संदर्भ देते, जे दर्शवते की मागणी केलेले प्रमाण कशात अवलंबून असते, या निर्धारकावर मागणी वक्र मधील संबंध हे दर्शवते. ग्राहक खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या वस्तूचे प्रमाण आणि वस्तूची किंमत ही मागणीचा कायदा एखाद्या वस्तूच्या किमतीमधील व्यस्त संबंध सांगतो आणि त्याची मात्रा मग ती कोणत्या प्रकारची असेल, त्यामुळे एखाद्या वस्तूची मागणी बदलल्यास वस्तूच्या किमतीतील बदल त्याला परिमाणात बदल करणं हे विचारात घेतलं जातं. डिमांड फंक्शन हे नियमांच्या आधारावरती किंवा त्याला संदर्भ अनुषंगाने घेतलं जातं.
त्यामुळे मागणी म्हणजे वस्तू खरेदी करण्याच्या ग्राहकाच्या इच्छेचा संदर्भ आहे. पुरेशा क्रयशक्तीच्या आधारावरती मागणी होऊ शकते का? कशा पद्धतीने मागणी होऊ शकते? विचाराधीन वस्तूची किंमत, इतर संबंधित वस्तूच्या किमती, ग्राहकांचे उत्पन्न याच्यावरती सुद्धा त्या घटका अवलंबून आहेत किंवा त्या बाबी ह्या अवलंबून असलेल्या दिसून येतात. त्यामुळे डिमांड फंक्शन एकूणच काय आहे, त्या अनुषंगाने त्याची लवचिकता कशा पद्धतीने आहे, त्याचं इम्पॉर्टन्स जे आपण पाहिलं, त्याच्यामुळे मक्तेदारी आहे का? कारण एखाद्या वस्तूवरती एखाद्या उत्पादकाची मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता असते, कारण त्याला पर्याय मार्केटमध्ये दुसरा नसतो आणि असला तरी त्या वस्तूच्या किमती आणि त्याच्या असणारी गुणवत्ता ही सुद्धा त्या ठिकाणी विचारात घेतली जाते. क्वालिटी इज मॅटर. ती जर गुणवत्तापूर्ण वस्तू असेल, म्हणजे मार्केटमध्ये आपण पेस्ट ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला कोलगेट आपण म्हणतो, म्हणजे कोलगेट किंवा कोणतं दंतमंजन वापरलं असं म्हणत नाही, कोलगेट केलं का आज, म्हणजे इतक्या त्या कंपनीचा इम्पॅक्ट पडलेला आहे. किंवा पार्लेजी बिस्किट असेल, मग या वस्तूची मागणी ही दीर्घकाळात सुद्धा कमी होणार नाही. त्यामुळे त्याची प्राइस वाढवणं तर शक्य नाही, परंतु वेट कमी करणं, वजन कमी करून ती कंपनी आपला प्रॉफिट हे वाढवण्याचा प्रयत्न करते. आणि एकूणच मागणीवरचा प्रभाव जो आहे तो कसा ठेवता येईल आणि आपला उद्योग व्यवसाय कसा चालेल. मग स्मॉल लेवलला अगदी जर आपण छोटंसं पाहिलं तर काश्मीर मिठा नावाची बडीशेप जरी असेल, मग 1 रुपयाला मिळणारी पुडी असेल 50 पैशाला मिळते. आजही 50 पैशाला काय मिळतं तर काश्मीर मिठाची एक छोटीशी पुडी मिळते. मग ही वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये, म्हणजे 4-5 त्याचे आणखी प्रकार आहेत. म्हणजे 5 प्रकारामध्ये 50 पैशाची एखादी काश्मीर मिठा मिळावी किंवा 1 रुपयाची मिळावी. आजही मार्केटमध्ये या वस्तू किंवा पार्लेजी बिस्किट आज खूप दिवसापासून मार्केटवर आपण म्हणूया अधिराज्य करून आहे. प्रत्येक स्वीट होम असेल, शॉप असेल, किराणा स्टोअर्स असतील, त्या ठिकाणाला पार्लेजी बिस्किटची मागणी ही आजही असते. किंबहुना काही लोकही कमी विक्री करतात कारण मार्जिन कमी मिळेल, परंतु त्याची मागणी ही त्या वस्तूचं ॲडव्हर्टायझिंग असेल, गुणवत्ता असेल, तर ती आजही टिकून असल्यामुळं कस्टमरच्या पसंतीला उतरते किंवा त्याची मागणी ही कस्टमर करत असलेला दिसून येतो. त्याचे निर्धारक असणारे जे काही घटक आपण पाहिले, त्याच्यामध्ये पर्यायी उपलब्धता असेल, म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीज, आता मी बिस्किटचं उदाहरण दिलं, साखरेला गुळाचं उदाहरण दिलं, या अशा पर्यायी वस्तूची जर मागणी बदललेली असेल तर निश्चितपणे याच्यात बदल झालेला असेल. वस्तूची प्राइस लेवल, म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कमी किंवा जास्त झाली तर त्याच्यातून सुद्धा वेगवेगळ्या घटकात बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा अनुभवायला येतात. त्यामुळे वस्तूची किंमत यावर अनेक घटक अवलंबून आहेत आणि मागणीच्या किमतीच्या लवचिकतेवर त्याचा परिणाम झालेला दिसतो. पर्यायाची संख्या किंवा कम्युनिटीच्या वापराची संख्या ही देखील त्या ठिकाणी विचारात घ्यावी लागते. त्यामुळे सारांशाकडे आपण बघताना या मागणी म्हणजे वस्तू खरेदी करण्याच्या ज्या ग्राहकांच्या इच्छा आहेत, त्या इच्छेला पुरेशा प्रमाणात क्रयशक्ती किंवा त्याचा असणारा आर्थिक पाठबळ हे असणं अपेक्षित असतात. त्यावर बाजारातली किंमत काय आहे ते अवलंबून असते आणि वस्तूची किंमत किंवा इतर संबंधित वस्तूच्या किमती या ग्राहकांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं आहेत त्याचा विचार होतो, तरच त्या वस्तूची मागणी ही वाढलेली असते किंवा घटलेली असते. किमतीमधील व्यस्त संबंध किंवा किंमत वाढलेली असेल त्यावेळेला मागणी घटलेली असेल आणि मागणी म्हणजे किमती जर घटल्या तर वस्तूची मागणी ही वाढलेली असेल. त्यामुळे एखाद्या वस्तूच्या किमतीमधील व्यस्त संबंध हा त्याची मात्रा सांगितलेला असतो किंवा एखाद्या वस्तूची मागणी बदलल्यास वस्तूच्या किमतीतील बदल हा त्याला परिमाणात्मक बदल असे म्हटलं जातं. हे बदल कशा पद्धतीने होतात ते आपल्याला या ठिकाणी मागणीच्या नियमावरून किंवा लवचिकतेवरून निश्चितपणे स्पष्ट जाणवलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.